बोंधू अशोक खरात प्रकरणी तब्बल 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेले आहेत। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे। पुराव्यांमुळे खरात भोवतीचा फास अधिक घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, बोंधू खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेले आहेत, काय अधिक माहिती? केला जातोय। अनेक धक्कादायक बाबी आतापर्यंत समोर आलेल्या आहेत। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम ज्या ठिकाणी जाऊन म्हणजे अशोक खरातचं कार्यालय असेल किंवा त्याचं फार्म हाऊस असेल किंवा अन्य या अशोक खरातचा जो वावर होता त्या ठिकाणी जाऊन अनेक महत्वाचे हे पुरावे गोळा केल्याचं आतापर्यंत माहितीमध्ये समोर आलेलं आहे। आणि हे सगळे पुरावे हे डिजिटलच्या माध्यमातून आता पोलीस गोळा करताना आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या संदर्भात फॉरेन्सिक टीमने सुद्धा मागच्या अर्धा दिवसांपासून ही सगळी जे यंत्रणा राबवून हा संपूर्णपणे तपास केलेला आहे। आणि जे डिजिटल पुरावे आता या फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेले आहेत ते आता त्यांनी जे एसआयटी कडे दिलेलं आहे। त्यामुळे अत्यंत एक महत्वाचे अनेक धागेदोरे जे आहेत ते फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेले आहेत। आतापर्यंत अशोक खरातवरती 12 गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 जे गुन्हे आहेत ते महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचार संदर्भात दाखल केलेले होते। आणि त्या सगळ्या संदर्भात तपास करत असताना हे महत्वाचे जे धागेदोरे आहेत ते डिजिटल पुरावे आता या फॉरेन्सिक टीमच्या हाती लागलेले आहे। आणि महत्वाचं म्हणजे अशोक खरातचा जो कार्यालय होता, खरं तर ज्या कार्यालयामध्ये या सगळ्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्या कार्यालयातून सुद्धा अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील हे सगळे जे आहे ते फॉरेन्सिक टीमला मिळालेलं आहे। आणि फॉरेन्सिक टीमने आता हे सगळे पुरावे जे एसआयटी कडे सादर केल्याचं बघायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।